नगर विकास विभागाचे कॉन्फरन्स 2 दिवसाची दिल्लीमध्ये आहे आणि नगर विकास मंत्री मनोहरलाल खट्टरजी यांनी मला स्वतः फोनवरून या कॉन्फरन्सला बोलवलं. त्यामुळे या ठिकाणी मी कॉन्फरन्सला आलेलो आहे. नगर विकास विभागामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इतर ज्या काही विषय आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि एक नगर विकास म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये एक मोठा विभाग असलेला डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नगर विकासच्या माध्यमातून अनेक निर्णय आपल्याला घेता येतात आणि म्हणून केंद्र सरकारचं देखील पाठबळ आम्हाला नेहमी मिळालेलं आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं देखील सातत्याने महाराष्ट्राला पाठबळ सपोर्ट मिळाला आहे. म्हणून फार जलद गतीने महाराष्ट्राचा विकास आम्ही या ठिकाणी करतोय. त्यामुळे त्या कॉन्फरन्सला मी ठाकरेंचे खासदार तुम्हाला भेटायला येत आहेत अचानक. नागेश अष्टीकर काल भेटले. मला मी उपमुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, गृहनिर्माण मंत्री, माझ्याकडे विभाग असल्यामुळे त्याशी रिलेटेड ज्यांची कामं असतात ते माझ्याकडे येतात. ते सर्व पक्षीय खासदार असतील, आमदार असतील, माझ्याकडे येतात, भेटतात, मी त्यांची कामं करतो. त्यांचे खासदारच म्हणतात साहेब त्यांचे खासदार असं म्हणतात की उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाही, मात्र तुम्ही भेटतात. अमित शाह हे पोलादी पुरुष आहेत, तुम्ही दिल्लीत आहात, त्यांना भेटणार आहात का? नाही. अमित भाईंना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण छत्तीसगडमध्ये बस्तर मध्ये त्यांनी जे काही नक्षलमुक्त छत्तीसगड करण्याचं किंवा नक्षलमुक्त भारत हे करण्याचा जो त्यांनी संकल्प विडा उचलला होता, जवळपास त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळते आणि त्यामुळे नक्षलमुक्त भारत ही एक मोठी अचिव्हमेंट या ठिकाणी होते. बस्तरमध्ये छत्तीसगडमध्ये पूर्णपणे आज अर्थव्यवस्था बदलेल, त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होईल, लोकांना रोजगार मिळेल, शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम होईल, स्वास्थ्य विभागामध्ये चांगलं काम होईल, पशुपालन देखील त्यांनी एक रोडमॅप तयार केलेला आहे की लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे आणि म्हणून हे काम एखादे जो फौलादी ज्याचे इरादे असतात तेच करू शकतात आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंनी या देशातला नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचा जो संकल्प केलेला आहे त्याला यश येते. अभिनंदन तर आता मी ट्विटद्वारे केलं आणि उद्या मी इकडे आहे आणि त्यामुळे त्यांची आता त्यांचा शेड्यूल काय आहे, कार्यक्रम काय आहे हे नक्की मी पाहिजे. उद्धव ठाकरे त्यांच्या खासदारांना भेटतात असं ते म्हणतात. मी आज आपल्या साध्या विमानाने म्हणजे प्रवासी विमानाने प्रवास केलेला आहे, रेग्युलर विमानाने. कारण प्रधानमंत्री मोदीजींनी काटकसरीचं जे आव्हान केलेलं आहे, डिझेल पेट्रोल बचत करा जेवढं आपल्याला, कारण आपल्याला हे इम्पोर्ट करावं लागतं आणि डॉलर परकीय चलन वाचवण्यासाठी जेवढे काय आपल्याला नियोजन करता येईल, ऑनलाईन बैठका घेता येतील किंवा जे काही करता येईल त्याप्रमाणे आणि एकत्रितपणे प्रवास अनेक लोकांनी केला तर पेट्रोल डिझेल जे आहे त्याची आपल्याला काटकसर करता येईल. भविष्यामध्ये जे देशावर येणारं संकट जे आहे ते कमी करण्यासाठी हे देशहिताचा विचार, राष्ट्रहिताचा विचार प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे. त्याला आम्ही प्रतिसाद दिला. अरे बस झाला, जाऊ द्या. कल विज्ञान भवन में नगर विकास विभाग की 2 दिन की कॉन्फ्रेंस है और खुद नगर विकास और हाउसिंग मिनिस्टर मनोहरलाल खट्टर जी ने मुझे फ़ोन करके इस परिषद में आने का न्योता दिया है, इनवाइट किया है. इसलिए मैं यहाँ आया हूँ नगर विकास मंत्री की हैसियत से. और नगर विकास विभाग बहुत ही मायने रखने वाला विभाग है. जो भी शहर हो, राज्य हो, उसके विकास डेवलपमेंट जो है
नगर विकास विकास विभाग के माध्यम से होता है। इसलिए हमारे राज्य में भी केंद्र सरकार के माध्यम से जो सपोर्ट मिल रहा है प्रधानमंत्री मोदी जी का, नगर विकास विभाग के मंत्री जी का, इसलिए मैं यहाँ आया हूँ और निश्चित रूप से महाराष्ट्र के लिए कुछ ना कुछ अच्छा ही यहाँ से केंद्र सरकार के माध्यम से लेकर जाऊँगा विकास के लिए। कमर्शियल फ्लाइट से ट्रैवल किया है? कमर्शियल फ्लाइट से मैंने ट्रैवल किया है आज, क्योंकि आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो अपील की है कि डीजल पेट्रोल की बचत कीजिए, कई जगह पर ऑनलाइन बैठक लीजिए और कई जगह पर जो जो हमें नियोजन कर सकते हैं, क्योंकि हमें डॉलर को बचाए रखना ज़रूरी है और इसके लिए हमें जो यहाँ जिस माध्यम से हम जो भी बचत करें, इसलिए मैं कमर्शियल फ़्लाइट से आया हूँ और यहाँ दिल्ली के लिए कई कमर्शियल फ़्लाइट है, तो इसका इस्तेमाल मैंने किया हूँ। मोदी जी के अपील को हमने रिस्पॉन्ड किया है। मैं इतना ही कहूँगा कि 140 करोड़ जनता ने भी भविष्य में देश पर जो संकट नहीं आवे, लोगों को दिक्कत नहीं आए, इसलिए ये पहले से ही हम उसका नियोजन करना चाहिए। इसलिए प्रधानमंत्री मोदी जी के जो अपील है उसे सभी लोगों ने अमल में सर, राज्यामध्ये पेट्रोल डिझेल मिळत नाहीये. विधान परिषद संदर्भात काही चर्चा झाली का? तुमच्याकडे काही माहिती आली का? कारण की अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 17 जागांसाठी आता निवडणुकीची घोषणा झालेली आहे. घोषणा झालेली आहे सोबत. अभी और दूसरी बात है, केंद्रीय गृह मंत्री अमित भाई छत्तीसगढ़ में जो उन्होंने नक्सलवाद का खात्मा किया है और बस्तर ज़िले में जो पूरी तरह नक्सल मुक्त छत्तीसगढ़, उनका संकल्प है कि नक्सल मुक्त भारत, ये जो संकल्प उन्होंने किया है उसमें वो कामयाब हो रहे हैं। ये हमारे देश के लिए बहुत ही अच्छी बात है, ये बड़ी अचीवमेंट है, क्योंकि नक्सलवाद से डेवलपमेंट रुकता है। अब डेवलपमेंट होगा, वहाँ के पूरा विकास होगा, लोगों को रोज़गार मिलेगा, वहाँ पर शिक्षा, स्वास्थ्य सभी क्षेत्र में अच्छा काम होगा और ये बहुत बड़ी चुनौती थी। और जिन्होंने हमारे पुलिस विभाग के जवानों ने जो शहादत दी है, उनको भी एक प्रकार की एक सम्मान उनका हुआ है इस नक्सलवाद को ख़त्म करने से। इसलिए मैं हमारे फौलादी इरादे रखने वाले गृह मंत्री अमित भाई का अभिनंदन करता हूँ, उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ कि उन्होंने जो कहा है वो करके दिखाया है। सर, विधान परिषद संदर्भात सर, शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळत नाहीये, अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत, वाईट परिस्थिती आहे, मशागतीची कामं सुरू असतात. पेट्रोल डिझेल जेवढी आपण काटकसर करता येईल ती केली पाहिजे आणि म्हणूनच काही नियमावली मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे राज्यासाठी. त्या नियमावलीचं देखील आपण पालन केलं तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना देखील आपल्याला येणाऱ्या अडचणीतून आपल्याला दूर ठेवता येईल, त्यांच्या अडचणी दूर करता येतील. शेवटी आमचं महाराष्ट्र सरकार जे महायुतीचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना कधी आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आणि म्हणूनच नियमांचं जी नियमावली आहे त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे 140 कोटी जनतेने, ते आपण त्याचं अनुपालन केलं तर नक्कीच भविष्यात येणारी संकट आहेत त्याला आपल्याला कमी करू शकतो. आणि जे या त्यांच्या आव्हानाला विरोधी पक्षांनी देखील साथ दिली पाहिजे. विरोधी पक्षांनी देखील जेव्हा देश संकटात येऊ शकतो किंवा जेव्हा इतर देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे त्याचे दुष्परिणाम आपल्या देशावर होऊ नयेत यासाठी हे सगळं आवाहन केलेलं आहे. म्हणून विरोधकांना देखील माझं आव्हान आहे की अशा काळामध्ये सरकार आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन जनतेच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.